मित्रांनो, आता आपण 13/4/2026 रोजी भव्य दिव्य ओपनचं विकळे मायनी शेजारील विकळे हे गाव आहे आणि या ठिकाणी ओपनचं मैदान आहे. फाटीचा सगळ्यात पहिल्यांदा आपण फाटी बघून घेऊया. इतर मी निकाल रेषेवरती बरोबर उभा आहे आणि समोर तुम्ही बघू शकताय थांबायला एवढी जागा आहे. एकदम चांगली जागा आहे, काय अडचण नाही. आणि इकडं पाठीमागं तुम्ही बघू शकताय एकदम सुपरफास्ट अशी फाटी आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या फाट्या बघितल्या तरी एकसारख्या फाट्या आहेत आणि एकदम चांगलं मैदान आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण फाटीचा मी आता समोर दाखवतो आणि नंतर आपण बाईट घेणार आहोत. बघितलं, फाटी पूर्ण बघितली आणि आता आपण जिथं बैल सुट्टी होते त्या सुट्टीच्या रेषेवरती आणि खाली पण थांबायला भरपूर जागा आहे, त्यामुळं काय अडचण नाही. एकदम चांगलं मैदान आहे. आपण आयोजकांकडून जाणून घेऊया या मैदानाविषयी संपूर्ण. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण खटाव तालुक्यातील एकदम शेवटच्या टोकावरती आलेलो आहे. मायनीपासून जवळ असलेलं विकळे हे गाव. यात्रेची मैदानं गावोगावी चालू झाली. सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक आहे 13/4/2026 रोजी या फाटीवरती पार पडणार आहे. फाटी तर एकदम सुपर आहे आणि व्हिडिओ काढलेला आहे फाटीचा, तुम्हाला व्हिडिओ समोर दाखवतो. परंतु अनेक फाटी आता सध्याला एकदम कटनाची फाटी आणि सुपर फास्ट बैल पळतेला अशी फाटी आहे आणि फाटीचा संपूर्ण आढावा घेऊया. व्हिडिओच्या पहिल्यांदा तुम्हाला फाटी दाखवली. आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांच्या माध्यमातून या फाटीविषयी किंवा इतर सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. नमस्ते. काय सांगचाल, मैदान कशा निमित्त आहे किंवा काय? आपले मैदान श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेलं आहे आणि हे पूर्ण ओपनचं आपण मैदान ठेवलेलं आहे. काय सांगचाल, मैदान पहिलंच पर्व बघितलं मी बॅनर वरती, ह्याच्या आधी मैदान इकडे मैदान घेतलं ना आपण, हे आपलं पहिलंच पर्व आहे. आणि मैदानाचं तुम्ही जर आढावा घेतला असेल तर मैदान पूर्ण उराटीचं मैदान आहे आणि आपल्या नंदीसनी उभं राहण्यासाठी पुढे भरपूर जागा आपण ठेवलेली आहे आणि पुढे थांबण्यासाठी पण भरपूर जागा आपण टोटल 600-700 फूट पुढे ठेवलेले आहे आणि फाटी टोटल आपली 900 फुटाची येते. फाटी तुम्ही सांगितलं लांबी 900 फुटाची. 900 फूट. आतल्यात अंतर किती? आतल्यात अंतर आपण 13 फूट ठेवलं. 13 फूट ठेवलेले. सर्वात महत्वाचं आपल्या बक्षिसाचं वितरण थोडं सांगा कसं असणार? आपलं पहिलं बक्षीस आहे 1,01,000, 71,000, 51,000, 41,000, 31,000, 21,000 आणि 11,000 7 बक्षीस आहेत आणि क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सुद्धा आहे. क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,500 रुपये आहे आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये. आपली प्रवेश फी किती असणार आहे? 1,000 रुपये प्रवेश फी आहे आणि प्रत्येकी ढाल आणि सन्मान चिन्ह आहे. आपल्या समालोचक कोण असणार आहेत किंवा झेंडा? मोरे आणि तांबे आहेत. झेंडा पंच आपला सोमा जगदाळे. नक्कीच. एक बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? पहिल्यांदाच मैदान भरवत आहे. पर्व आपलं हे पहिलं आहे. बैलगाडी मालकांनी पूर्णपणे चांगला प्रतिसाद द्यावा आपल्याला आणि बक्षीस आपण भरपूर ठेवले आहेत. त्यामुळे टोटली 42 ते 45 बक्षीस प्लस प्रत्येक बैलगाडी मालकाला हे सन्मान चिन्ह आपण जे येणार आहेत म्हणजे नंबर मध्ये बसणार त्याला प्रत्येकाला सन्मान चिन्ह आणि ढाली वगैरे आहेत. दादा, काय आव्हान करताल लोकांना की मैदानाला तुमच्या नोंद करण्यासाठी? आता आमचं विखेकरांचं हे पहिलंच पर्व आहे. आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात टॉप 10 मधल्या सर्वांनी इथं नोंद घ्यावी. म्हणजे आमच्या मैदानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पुढे थांबायसाठी सुसज्ज ठिकाण ठेवले, जागा ठेवल्या. बैलांसाठी सगळ्या सावलीची व्यवस्था आहे आणि पाण्याची व्यवस्था होणार आहे. चारी बाजूने बॅरिकेडची व्यवस्था असणार आहे आणि फाटी बघचाल तर एकदम मेगा फाटी ठेवली की कोणाला काही अडचण येणार नाही. सगळ्या नंदीला म्हणजे नंदीच्या मालकांना आलेल्या सगळ्यांना अशी खुशी होईल असं मैदान आपण ठेवलेलं आहे.
पुढे थांबायसाठी पुष्कळ जागा आहे की असं कोणत्या नंदीला अडचण येणार नाही, कुठल्या गोष्टीची अडचण राहणार नाही. ऑनलाईन लॉट किंवा ऑनलाईन नोंद कधीपासून चालू झाली? नोंद आपली 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत होणार आहे. 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बरं, आदल्या दिवशी ऑनलाईन लॉट निघतील. आदल्या दिवशी ऑनलाईन नोंद संध्याकाळी 9 PDF वाजता सगळ्या आपण करणार. जाहीर होईल ग्रुपला पण सगळ्यांनाच. कमिटी पहिलंच मैदान आहे आणि पहिलं मैदान असल्यानंतर शौकीन लोक भरपूर आहेत, परंतु मैदान पहिल्यांदाच आहे, बोलताना थोडंसं हे होतंय. परंतु मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी जातोय, अनेक ठिकाणी आपण ज्या खऱ्या वस्तुस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मैदान एकदम सुंदर आहे, देखणं आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाठीमागं बघू शकताय. फाट्या सुद्धा एकदम सुंदर, सुपर फास्ट आणि समोर थांबायला भरपूर जागा आहे. बैलांना बांधायला सगळी वनीकरणच आहे, समोर झाडं वगैरे चांगली आहे, त्यामुळं एकदम चांगलं मैदान. आणि महाराष्ट्रातील देखणं आता सध्याला तर कटनाच्या फाटीमध्ये सगळ्यात चांगली फाटी आत्ताच्या सीझनला मी जेवढ्या बाईट घेतल्या त्याच्यामध्ये चांगली फाटी आहे. या ठिकाणी आदत वासरं सुद्धा तुमचं कुणाचाही कार्यक्रम करून जातील अशी फाटी आहे. त्यामुळं आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना या मैदानासाठी नोंद करा. पहिलंच मैदान आहे, असं वाटू नाही की त्यांना पहिलं मैदान घेतलं आणि गाड्या आल्या नाहीत. तर आपण मोठ्या संख्येनं सहकार्य करा. एकदम गाव मायनीपासून जवळ आहे आणि रोड टचच मैदान आहे. रोड पासून थोडंसं आतमध्ये आलं की थोडस ठिकाण काय सांगताल? आपल्या पंढरपूर हायवे वरती मायने रोडला देशमुख इंजिनिअरिंगच्या समोर आणि आपल्या मैदानाकडे येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक आहे पडळ विकडे रस्त्यावरून आत यायला जागा आणि देशमुख इंजिनिअरिंग समोर आतून, असे 2 जागा आहेत आपल्याकडे. आणि दोन्ही ठिकाणी बॅनर लावून आपण झेंडा लावण्याची सोय करतो, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांनी समजून यावं. तर मित्रांनो, नक्कीच या मैदानाला या आणि सहकार्य करा.